विठू माऊलीचा अखंड नामजप, टाळ मृदुंगाचा निनाद, हजारो पताका आणि भक्तिसागरात न्हाऊन निघालेली वस्त्रनगरी अशा भक्तिमय वातावरणात तब्बल 10,000 महिलांच्या उपस्थितीत ना भूतो ना भविष्यती असा हरिपाठ पठण आणि भव्य असा दिंडी सोहळा इचलकरंजी वासियांनी याची देही याची डोळा अनुभवास मिळाला। निमित्त होते ज्ञानेश्वरी परिष्करण शुद्धीकरण दिनाचे। आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व डॉक्टर राहुल आवाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने हा अनोखा सोहळा संपन्न झाला। या निमित्ताने प्रति पंढरी वारीचा अनुभूती इचलकरंजीत पाहावयास मिळावेल। ज्ञानेश्वरी परिष्करण शुद्धीकरण दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार घरोघरी पोहोचावेत आणि समाज सुजनशील निकोप विचारांचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल 10,000 महिलांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथे रविवारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ सामुदायिक पठण व भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी सहकार महर्षी कल्लाप्पा आवाडे, हरिभक्त परायण सदाशिव उपासे महाराज, आमदार प्रकाश आवाडे, सौ किशोरी आवाडे, डॉक्टर राहुल आवाडे, सौ मोसमी आवाडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच इचलकरंजीत भव्य दिव्य प्रमाणात हा सोहळा संपन्न झाला। संपूर्ण वस्त्रनगरी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाली होती। दिंडी सोहळ्यात बालचमूंसह आबालवृद्ध, तरुणी, महिला, संत महात्म्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। असंख्य महिलांनी डोक्यावर तुळस वृंदावन विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली होती, तर हजारो पताका आणि 151 पखवाजाने वातावरणात वेगळाच रंग भरला होता। पंढरीच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधत होती। त्याचबरोबर रथामध्ये संतांच्या वेशभूषेतील बालचमू विराजमान झाले होते। तब्बल 5 किलोमीटर लांबीच्या या दिंडीचे पहिले टोक महात्मा गांधी पुतळा येथे तर शेवटचे टोक KATP मैदान येथे होते। या सोहळ्यात शहर व परिसरातील सर्वच भागातील भजनी मंडळ, महिला, वारकरी संप्रदायातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही दिंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, श्री शिवतीर्थ, कॉम्रेड मलाबदे चौक, महात्मा गांधी पुतळा, सुंदरबाग मार्गे श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृह येथे आल्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली। यावेळी सौ सपना आवाडे, स्वप्नील आवाडे, सौ वैशाली आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, सुनील पाटील, काळा मारुती आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष नंदू पाटील, श्रीकांत टेके, त्याचबरोबर हरिभक्त परायण महादेव चौगुले, सचिन पाटील, तानाजी लोहार, नेतले महाराज, बाळासाहेब धर्माधिकारी, राजाराम शिंदे सरकार, कुबेर महाराज, पंढरनाथ आवळे, अण्णासाहेब पाटील महाराज, सुभाष तोडकर, किशोर मेटे उपस्थित होते। या सोहळ्यासाठी काळा मारुती आरती भक्त महिला मंडळाच्या वैशाली गजगेश्वर, काजल तोडकर, शीतल रेडेकर, सुनीता पाटणकर, शशिकला गायकवाड, सविता माने, अर्चना परदेशी, राधिका बुचरे व सहकार्यांनी परिश्रम घेतले।